समर्पणाचा भाव ज्या वेळेला 3 वेळेला पतन झालं त्यावेळेला विश्वामित्र ऋषींच्या मुखातून बाहेर पडलेला समर्पणाचा भाव म्हणजे गायत्री मंत्र आहे, नाही का? इकडे लक्ष द्या, म्हणजे गायत्री मंत्र आहे, बरोबर. समर्पणाचा भाव म्हणजे गायत्री मंत्र. आता समर्पणाचं लक्षण काय आहे? समर्पणाचं लक्षण काय आहे? जर सद्गुरूप्रती समर्पण असेल आणि सद्गुरूच्या कार्याप्रती समर्पण असेल तर समर्पणाचं लक्षण ध्यानात सद्गुरू, मनात सद्गुरू आणि कार्यात किंवा कृतीमध्ये सुद्धा सद्गुरू आहे. 3 सूत्र आहेत ना. ध्यानात आहे पण मनात नाही, मनात आहे पण ध्यानात नाही, असं होतं बऱ्याच वेळेला. आणि म्हणून समर्पणाचं लक्षण हे आहे की ध्यानात, मनात आणि कृतीमध्ये सद्गुरू. ध्यानात, मनात आणि कृतीमध्ये सद्गुरूंचं कार्य. कसं गायत्री त्याचा विचार केला तर ध्यानात गोमाता, मनात गोमाता आणि आमच्या सेवेमध्ये कृतीमध्ये सुद्धा गोमाता ही गायत्री.